आर्यन त्याच्या रूममध्ये बसून लव्ह लेटर लिहित होता. तन्वीसोबत कॉलेजमध्ये त्याचं बोलणं होऊन 2 दिवस झाले होते आणि त्या क्षणापासून आर्यन फक्त श्रेयाला त्याच्या मनातलं कसं सांगावं याचाच विचार करत होता. आर्यनला तन्वी त्याच्या कल्पनेतली श्रेया आणि खरी श्रेया याबाबत जे काही म्हणाली होती ते काहीच समजलं नव्हतं. पण त्याला तन्वी म्हणाली होती त्यातली एक गोष्ट समजली होती की जर श्रेयाला देखील मी आवडावा असं वाटत असेल तर तिला मला जाणून घेणं गरजेचं आहे. तो तिच्या प्रेमात लगेच पडला होता, पण श्रेया अशीच का पडेल प्रेमात असा विचार आर्यन करत होता. गेल्या 2 दिवसात त्याने कितीतरी लव्ह लेटर लिहिली होती, पण त्याला त्यातील कोणतंच आवडलं नव्हतं. त्यामुळे त्या कागदांचा बोळा करून तो जवळच्या डस्टबिनमध्ये टाकत होता. पण आता त्याने ठरवलं होतं की जास्त लेखक बनायची गरज नाहीये. जे मनात येईल तेच लेटरमध्ये लिहायचं आणि तो लेटर लिहू लागला. काय लिहू आणि कुठून सुरू करू खरं तर काहीच समजत नाहीये. तुला इतकं सांगायचं आहे श्रेया की मला तू खूप आवडतेस. अगदी तुला फर्स्ट इयरला कॉलेजच्या पहिल्या दिवशी पाहिलं तेव्हापासून. त्या क्षणापासून माझ्या प्रत्येक विचारात तू आहेस. तुला दिवसातून एकदा तरी पाहावं असंच वाटत असतं. तुला कदाचित या सगळ्यांची कल्पना असेलच, पण नसेल तरी आज सांगतोय. खरं तर तुझ्या समोर उभा राहूनच मी हे सगळं बोलणार आहे, पण जर काही विसरलोच तर, म्हणून ही चिठ्ठी. मला खरंच तू खूप आवडते श्रेया. प्लीज मला एक चान्स दे. मी नक्की पूर्ण प्रयत्न करेन तुला आनंदी ठेवण्याचा. कधीच तुला त्रास देणार नाही. तू जसं म्हणशील तसंच वागेन. तुला जसा हवा आहे तसा बनण्याचा प्रयत्न करेन. फक्त एकदा मला आणि माझ्या प्रेमाला समजून घेण्याचा प्रयत्न कर. यापेक्षा जास्त मला काहीच सुचत नाहीये. तुझ्या उत्तराची मी वाट पाहीन. असं लिहून आर्यनने त्या पत्राकडे एकदा पाहिलं. त्याला ते इतकं आवडलं नाही, पण त्याला माहीत होतं की तो यापेक्षा चांगलं तर नाही लिहू शकत. त्याने त्या पत्राची घडी घातली आणि ते पत्र त्याच्या कॉलेजच्या बॅगमध्ये ठेवलं. तसं आर्यनने ठरवलं होतं की तो श्रेयाला हे सगळं समोर भेटूनच सांगेन, पण तरीही ते पत्र त्याला थोडी मदत करेल असं त्याला वाटत होतं. आर्यनने त्याच्या मित्रांना देखील यातलं काहीच सांगितलं नव्हतं. तो नेहमी काहीतरी करेन असं ठरवतो, पण शेवटी काहीच करू शकत नाही. त्यामुळे यावेळी अगोदर करायचं आणि मग त्याच्या मित्रांना सांगायचं असं त्याने ठरवलं होतं. आर्यन दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाण्यासाठी त्याच्या रूममध्ये तयार होत होता. त्याने ढीगभर कपडे त्याच्या बेडवर पसरले होते. आज तो श्रेयाला त्याच्या मनातलं सांगणार होता आणि त्याला बेस्ट दिसायचं होतं. तो एकानंतर एक शर्ट घालून बघत होता, पण त्यातलं त्याला काहीच आवडत नव्हतं. शेवटी त्याने एक ब्लॅक शर्ट घातला आणि त्यात तो चांगला दिसतोय असं त्याला वाटलं. तितक्यात स्वाती आर्यनच्या रूममध्ये आली. ती विस्कटलेली रूम पाहून चकित झाली. अरे आर्यन, हा सगळा काय पसारा केला आहेस? कॉलेजला निघाला आहेस की युद्धावर? स्वाती म्हणाली. अगं आई, मला हा शर्ट सापडत नव्हता. आर्यनला देखील समजलं की त्याने उत्साहात जरा जास्तच पसारा केला आहे. अरे मग दुसरा शर्ट घालायचा, स्वाती म्हणाली. नाही, आज मला हा शर्ट हवा होता. बरं मी निघतो, मला उशीर होतोय, आर्यन त्याची बॅग घेत म्हणाला. आणि हा पसारा, स्वाती आर्यनकडे पाहत म्हणाली. आई तू आवर ना, आर्यन स्वातीला लाडीगोडी लावत म्हणाला. तो आज खूपच उत्साहात होता. अरे पण, स्वाती पुढे काही बोलणार इतक्यात आर्यन त्याच्या रूममधून बाहेर देखील गेला. आर्यन आज नेहमीपेक्षा लवकरच कॉलेजला गेला. तो कॉलेजमध्ये जाऊन परत नेहमीप्रमाणे श्रेयाला शोधू लागला. तितक्यात पियुष तिथे आला. तो आर्यनकडे थोडं निरखून पाहत होता. त्याला आज आर्यन थोडा वेगळाच वाटत होता. काय झालं तुला? असा का बघत आहेस? आर्यनने पियुषला विचारलं. आज तू थोडा वेगळा वाटत आहेस, पियुष म्हणाला. वेगळा म्हणजे? रोजच्या सारखाच तर आहे, आर्यन त्याचा उत्साह थोडा कमी करत म्हणाला. नाही, रोज सारखा तर नाही आहेस. काय झालं? पियुष म्हणाला. काही नाही, तू चल क्लासरूममध्ये, असं म्हणत आर्यन पियुषला घेऊन क्लासरूममध्ये गेला. तो आज पहिल्यांदाच त्याच्या मित्रांपासून लपून काहीतरी करत होता. त्याला एवढं चांगलं वाटत नव्हतं, पण यावेळी आर्यनला अगोदर करून दाखवायचं होतं आणि मग त्यांना सांगायचं होतं. आर्यन क्लासमध्ये बसला आणि लेक्चर सुरू झाली. आजही तो नेहमीप्रमाणे श्रेयाकडे पाहतच बसला होता. तन्वीला मात्र आर्यनकडे पाहून थोडं वेगळं वाटत होतं. तिला आर्यनच्या मनात आज काहीतरी सुरू आहे हे समजलं होतं, पण तिने नेहमीप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
राघवने तन्वीला 2 दिवसांपूर्वी कॉफीसाठी विचारलं होतं, पण तन्वी कॅन्टीनमध्ये राघवला भेटायला गेलीच नाही. तिला खात्री होती की राघवचं असं गोडगोड वागणं नक्कीच नॉर्मल नाहीये. नक्कीच त्याचा हा सगळा काहीतरी प्लॅन आहे असंच तिला वाटत होतं. त्यामुळे ती त्या दिवशी लेक्चरनंतर सरळ घरी निघून गेली होती. राघव मात्र दुपारी 1:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत कॅन्टीनमध्ये तन्वीची वाट पाहत बसला होता. पण तन्वी आलीच नाही. आज प्रॅक्टिकल नव्हतं, त्यामुळे लेक्चर्सनंतर श्रेया लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसली होती. आर्यन नेहमीप्रमाणे लांब बसून तिला पाहत होता. त्याला आज श्रेयाला काहीही झालं तरी त्याच्या मनातलं सांगायचं होतं आणि तो योग्य वेळीची वाट पाहत होता. त्याच्या मनात उत्साह आणि भीती यांचं युद्ध सुरू होतं, पण तो माघार घेणार नाही असं त्याने ठरवलं होतं. थोड्याच वेळानंतर श्रेया एक पुस्तक शोधण्यासाठी बुक शेल्फ जवळ गेली. कॉलेजची बुक लायब्ररी खूप मोठी होती. श्रेया तिचं पुस्तक शोधत होती आणि तिला ते पुस्तक सापडलं, पण ते जरा वरच्या शेल्फमध्ये होतं. श्रेया तिचे पाय थोडे वर करून आणि हात उंच करत ते पुस्तक घेऊ लागली. तरीही ते तिच्या हातात येत नव्हतं. तितक्यात आर्यन मागून आला आणि श्रेयाच्या मागे उभा राहून ते पुस्तक काढून त्याने त्याच्या हातात घेतलं. श्रेया अचानक कोणीतरी मागे उभा राहिल्याने दचकली आणि तिने लगेच मागे वळून पाहिलं तर आर्यन तिच्या खूपच जवळ होता. आर्यन लगेच मागे झाला आणि त्याने पुस्तक तिच्या समोर धरलं. हेच पुस्तक हवं होतं ना? आर्यन म्हणाला. हो, थँक्यू, श्रेया म्हणाली आणि तिने आर्यनच्या हातातून ते पुस्तक घेतलं आणि ती लगेच तिथून निघून जाऊ लागली. पण आर्यनला तिच्यासोबत बोलायचं होतं. तो तिला थांबवू लागला. 1 मिनिट श्रेया, आर्यन म्हणाला आणि श्रेया थांबली. तिने मागे वळून आर्यनकडे पाहिलं. आर्यन खूप घाबरला होता, पण आज नाही तर कधीच नाही असा विचार करत तो 2 पावले पुढे आला आणि श्रेयासमोर उभा राहिला. तिथे त्या पुस्तकांमध्ये त्या दोघांशिवाय कोणच नव्हतं आणि हीच योग्य वेळ आहे असं आर्यनला वाटत होतं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे बोलू लागला. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तुझी 2 मिनिटं देशील? आर्यन म्हणाला. त्याच्या हृदयाचे ठोके खूपच वाढले होते. हो, बोल, श्रेया म्हणाली आणि तिच्याजवळचं पुस्तक तिच्या दोन्ही हातांनी पोटावर धरून आर्यनकडे पाहू लागली. आर्यनने परत एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याने येताना त्याच्या बॅगमधली चिठ्ठी त्याच्या पॅन्टच्या खिशात ठेवली होती ती त्याच्या हातात काढून घेतली. पण त्याला ती चिठ्ठी आत्ताच तिला द्यायची नव्हती. त्याला अगोदर समोरासमोर श्रेयाला त्याच्या मनातलं सगळं सांगायचं होतं आणि नंतर ती चिठ्ठी तिला द्यायची होती. ते म्हणजे श्रेया. आर्यन जणू शब्द जुळवूच शकत नव्हता, पण त्याने परत एकदा त्याचे डोळे एका क्षणासाठी बंद केले आणि डोळे उघडून परत श्रेयाकडे पाहिलं. मला तू खूप आवडते श्रेया. अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं, अगदी त्या क्षणापासून. दिवसभर मी तुझ्याच विचारांमध्ये असतो, पण मला माहीत आहे की तुझ्या मनात तसं काही नाही आहे. पण कदाचित तू मला जाणून घेतलंस तर तुलाही मी आवडू लागेन. त्यामुळे प्लीज मला एक चान्स दे. आपण निदान मैत्रीपासून तरी सुरू करू शकतो. प्लीज एकदा विचार कर या बाबतीत, आर्यन म्हणाला आणि परत त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने ठरवलेलं त्यातला तो जास्त काही बोलू शकला नाही. त्याला वाटलं की आता तिला ती चिठ्ठी द्यावी. आर्यन चिठ्ठी पुढे करणार इतक्यात श्रेया बोलू लागली. यात विचार करण्यासारखं काहीच नाही आर्यन. मला काय वाटतं ते मला स्पष्ट माहीत आहे, श्रेया म्हणाली आणि आर्यनला वाटलं की कदाचित श्रेयाच्या मनात देखील तेच आहे जे त्याच्या मनात आहे. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलणारच इतक्या श्रेया पुढे बोलू लागली. मला तू आवडत नाहीस, श्रेया असं म्हणताच आर्यनचा चेहरा लगेच उतरला. त्याला थोडंफार माहीत होतं की श्रेया नकार देईल, पण श्रेया पुढे बोलू लागली. आता तू विचारलंच आहेस तर तुला स्पष्टच सांगते. तुझं जिथे तिथे मला फॉलो करणं, सतत माझ्याकडे बघत बसणं मला अजिबात आवडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण कॉलेजमध्ये मी जिथे जाईन तिथे मला आर्यनची गर्लफ्रेंड म्हणतात. तुझ्यासोबत माझं नाव जोडलं जातं ते देखील मला अजिबात आवडत नाही. म्हणजे सगळेजण तुझ्यासोबत माझं नाव जोडूच कसे शकतात? तुझ्यात आणि माझ्यात खूप अंतर आहे. माझी काही स्वप्ने आहेत. अभ्यास आणि मार्क्स ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तू फुटबॉल सोडल्यास काय आहे तुझ्या आयुष्यात? तुला तर मागच्या वर्षीचे सगळे विषय देखील सुटले नाहीत. 2 विषयात फेल आहेस तू. माझं नाव एका अशा मुलासोबत जोडलं जाते ते मला मुळीच मान्य नाही. त्यामुळे प्लीज हा प्रश्न मला परत विचारू नको आणि माझ्यापासून लांबच राहा, कारण माझं उत्तर बदलणार नाही.
श्रेया गरजेपेक्षा थोड्या जास्तच रागात आर्यनसमोर बोलली. आर्यनला दुःख आणि राग या दोन्ही गोष्टी एकाच वेळी फील होत होत्या. त्याने त्याच्या हातातील चिठ्ठीवर तो राग काढला आणि खूपच जोरात त्या चिठ्ठीला त्याच्या मुठीत आवळून धरलं. श्रेया तिथून निघून गेली आणि आर्यन तसाच तिथे उभा राहिला. त्या क्षणी त्याला तन्वी म्हणाली होती ती गोष्ट पटली की त्याच्या कल्पनेतली श्रेया आणि खरी श्रेया दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. आर्यनला त्यावेळी वाटलं की त्याच्या कल्पनेतील श्रेयाने त्याला नकार जरी दिला असता तरी त्याच्या मनाचा थोडा तरी विचार केला असता. आर्यनने त्याच्या हातातील चुरगळून गेलेली चिठ्ठी शेजारच्या डस्टबिनमध्ये टाकली. त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. त्याने डोळे वर करून त्या पाण्याला मागे घालवण्याचा प्रयत्न केला आणि तो स्वतःलाच मनात म्हणू लागला, आर्यन काय करतोयस? रडतोयस काय? मुले रडत नाहीत. मुले स्ट्रॉंग असतात. खबरदार जर डोळ्यातलं पाणी खाली येऊ दिलंस तर. आर्यन स्वतःला सांगत होता, पण पुढच्या क्षणीच त्याच्या डोळ्यातलं पाणी खाली येऊन त्याचे गाल ओले झाले. त्याने लगेच त्याच्या हाताने त्याच्या गालावरचं पाणी पुसलं, पण तरीही डोळे थांबत नव्हते. तो काही क्षण तिथेच त्या पुस्तकांभोवती उभा राहिला. आर्यनने स्वतःच्या भावनांवर कंट्रोल आणला आणि तिथून निघून बाहेर आला. त्याने पटकन त्याची बॅग घेतली आणि कॉलेजमधून निघून बाईक घेऊन निघून गेला. त्याच्या मित्रांचे फुटबॉल प्रॅक्टिससाठी कॉल येत होते, पण त्याने कोणाचाच कॉल उचलला नाही. तो तसाच बाईक घेऊन वाट दिसेल तिकडे जाऊ लागला. त्याला आता घरी देखील जायचं नव्हतं. तो जर यावेळी घरी गेला तर आई लवकर का आलास म्हणून 100 प्रश्न विचारेल, ज्याची आर्यनला उत्तरे द्यायची नव्हती. बराच वेळ बाईकवरून बाहेर फिरल्यानंतर आर्यन घरी आला. त्याला काहीच चांगलं वाटत नव्हतं. श्रेयाने बोललेले शब्द त्या क्षणापासून त्याच्या कानात गुंजत होते. तो तर फक्त तिला त्याच्या मनातलं सांगायला गेला होता आणि बदल्यात फक्त हो की नाही एवढंच विचारलं होतं, पण तिने तर त्याची लायकीच काढली असं त्याला वाटत होतं. तो तसाच उदास घरी आला. हॉलमध्ये त्याचे आई बाबा TV बघत बसले होते. तो त्यांच्यासमोरून त्याच्या रूममध्ये जात होता. तितक्यात आर्यनच्या बाबांनी त्याला पाहिलं. थांब आर्यन, आर्यनचे बाबा म्हणाले आणि आर्यन थांबला. त्याने मागे वळून त्याच्या बाबांकडे पाहिलं. तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे, इकडे ये, आर्यनचे बाबा म्हणाले. आर्यनला आत्ता त्यांच्यासोबत बोलण्याची किंवा कुणासोबतच काहीच बोलण्याची इच्छा नव्हती, पण त्याच्या बाबांपुढे त्याचं काहीच चालत नाही, त्यामुळे तो पुढे येऊन सोफ्याजवळ उभा राहिला. हां बाबा, आर्यन शांतपणे म्हणाला. तुझ्यासाठी मी एक प्रायव्हेट ट्युटर बघितला आहे. तेच वाकळे सर जे तुला 12वीला असताना शिकवायचे ते तुला शिकवतील इथून पुढे. माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे. ते पुढच्या आठवड्यापासून सुरू करूया म्हणाले आहेत. ते ऐकताच आर्यनच्या रागात खूपच भर पडली होती. 12वीमध्ये असताना वाकळे सरांनी त्यात जीणं मुश्किल केलं होतं. आर्यनला वाकळे सरांचं शिकवणं अजिबात आवडत नव्हतं. त्याला त्यांचं काहीच समजत नव्हतं आणि आता परत तेच त्याला शिकवणार हा विचार करूनच त्याला विचित्र वाटत होतं. नाही, मी त्यांच्याकडून नाही शिकणार, आर्यन स्पष्टपणे थोडा रागात म्हणाला. इतक्यात तन्वी काही पुस्तके घेऊन तिथे येत होती, पण तितक्यात आर्यनचे बाबा बोलू लागले. मग काय करणार आहेस? तुला तर विषय सुटेना तुझे, आर्यनचे बाबा देखील रागात म्हणाले. ते ऐकून तन्वी मागेच उभी राहिली. तिला तिथं आलेलं अजून कोणी पाहिलं नव्हतं. मी म्हणालो आहे ना, मी अभ्यास करून सोडवेन ते विषय आणि या वर्षीचे देखील सोडवेन. थोडा विश्वास ठेवा ना माझ्यावर. मला त्या वाकळे सरांचं काहीच समजत नाही. त्यांना नाही समजून सांगता येत, त्यामुळे मी त्यांच्याकडून शिकणार नाही, आर्यन एकदम ठामपणे म्हणाला. बघितलं आहे मी किती अभ्यास करत आहेस तू ते. दिवसभर फक्त फुटबॉल, ते मित्र आणि ती बाईक, या व्यतिरिक्त दुसरं काही करतोस का तू? असे सुटणार आहेत का ते विषय? आर्यनचे बाबा अजून रागात म्हणाले. तन्वीला आर्यनच्या बाबांचा राग पाहून यावेळी आत जाणं योग्य नाही असं वाटत होतं. बाबा, मी म्हणालो ना मी करेन, आर्यन जवळपास त्याच्या डोळ्यातलं पाणी अडवत म्हणाला होता. आजचा दिवसच खूप खराब आहे असं त्याला वाटत होतं. तन्वीला आर्यनला तसं पाहून खूपच वाईट वाटत होतं. स्वाती देखील आर्यनच्या बाबांना समजावण्याचा प्रयत्न करू लागली. अहो, तो म्हणतोय ना तो करेल, मग विश्वास ठेवा ना त्याच्यावर, स्वाती आर्यनच्या बाबांना शांत करत म्हणाली. अजिबात नाही, प्रत्येक वेळी याचंच ऐकत आलो आहे. आता नाही, तुला सांगतोय ते ऐकावं लागेलच आर्यन. आणि तुला अगोदरच सांगितलं आहे, जर परत तुझे विषय गेले तर तुझा फुटबॉल खेळणं पहिला बंद करेन, आर्यनचे बाबा एकदम रागात म्हणाले. आणि यावेळी मात्र आर्यनचा राग आणि दुःख या दोन्ही गोष्टींनी सीमा गाठली होती. यापेक्षा जास्त तो सहनच करू शकत नव्हता.
फुटबॉलच कशाला फक्त, माझा श्वास घेणं देखील बंद करा ना, म्हणजे सगळेच सुटतील. आर्यन खूपच रागात म्हणाला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी खाली आलं. तो रागात तिथून निघून सरळ त्याच्या रूममध्ये गेला. आर्यनचे आई बाबा दोघे आर्यनचा राग पाहून एकदम थक्क झाले. आजपर्यंत आर्यनने त्याच्या बाबांसोबत या सुरात कधीच बोलणं केलं नव्हतं. स्वाती आर्यनच्या मागे गेली. तन्वी देखील ते सगळं ऐकून तिच्या घरी निघून गेली. आर्यन त्याच्या रूममध्ये गेला आणि त्याने दरवाजा बंद केला. त्याची बॅग जोरात त्याच्या बेडवर फेकून दिली आणि डोकं धरून तिथेच बेडवर बसला. त्याला काहीच समजत नव्हतं. त्याला खूप राग येत होता आणि त्रास देखील होत होता. कुठेतरी लांब इथून निघून जावं असं त्याला वाटत होतं. तसंही इथे कोणालाच त्याला काय वाटतं याने काहीच फरक पडत नाही. इतक्यात स्वाती आर्यनच्या दरवाजाबाहेर उभा राहून दरवाजा वाजवत होती. आर्यन बाळा, दरवाजा उघड, इतका राग करू नको, मी बोलेन तुझ्या बाबांसोबत, स्वाती बाहेरून म्हणत होती. पण आर्यनला आता कोणासोबत काहीच बोलायचं नव्हतं. आई प्लीज, मला थोडा वेळ एकटं राहू दे प्लीज. आर्यनचा कंठ दाटून आला होता आणि तो तसंच त्याचं रडू अडवत त्याच्या आईला म्हणाला. स्वाती देखील तिथून निघून गेली. आर्यन बराच वेळ त्याच्या रूममध्ये वरच्या भिंतीकडे पाहत त्याच्या बेडवर पडून होता. त्याचा राग आता थोडाफार शांत झाला होता, पण दुःख मनातून जात नव्हतं. तितक्यात आर्यनला त्याच्या घरच्या गेटचा दरवाजा वाजलेला आवाज ऐकू आला. त्याने उठून त्याच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर आर्यनचे बाबा रोजच्याप्रमाणे सायंकाळी बाहेर जात होते. आर्यनला थोड्या वेळासाठी बाहेर जायचं होतं. तो कपडे बदलून रूमच्या बाहेर आला. बाहेर जात आहेस? स्वातीने आर्यनला शांतपणे विचारलं. हो, थोडा वेळ बागेत जाऊन येतो, आर्यन म्हणाला. ठीक आहे, थोडा वेळ बाहेर जाऊन ये, तुला छान वाटेल, मी तुझ्या आवडीचं जेवण बनवते, स्वाती म्हणाली आणि आर्यन बाहेर आला. आर्यन बागेत जाऊन बाकावर बसला, पण परत त्याच्या डोक्यात तेच सगळे विचार येत होते. आर्यनला श्रेया आज जे काही म्हणाली त्याने खूपच वाईट वाटत होतं. ती फक्त नाही जरी म्हणाली असती तरी त्याने त्यापुढे तिला कधीच त्रास दिला नसता. पण तिला एवढं सगळं बोलायची काहीच गरज नव्हती असं त्याला वाटत होतं. आर्यनने खिशातून त्याचा मोबाईल काढला आणि श्रेयाचे सगळे फोटो सिलेक्ट केले. एकूण 1123 फोटो होते त्याच्या मोबाईलमध्ये श्रेयाचे. आर्यनने ते सगळे सिलेक्ट केले आणि डिलीट करण्याचा विचार करू लागला, पण त्याची हिंमतच होत नव्हती. त्याने फोटो डिलीट न करता मोबाईल बंद केला आणि खिशात ठेवून दिला. आर्यन त्याच्या हाताची घडी घालून डोळे बंद करून तिथेच बसला होता. इतक्या त्याच्या पायाला काहीतरी वळवळलं आणि त्याने खाली पाहिलं तर जेरी परत आर्यनची पॅन्ट ओढत होता. त्याने बाजूला पाहिलं तर तन्वी त्याच्या बाजूला बाकावर येऊन बसली.